7th स्टँडर्डमध्ये आपण पाहतो ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर. त्याच्यामध्ये आपण ॲडिशन सबट्रॅक्शन ऑन ऑफ रॅशनल नंबर्स ते पाहिलं आपण. आता आज आपल्याला सिम्प्लिफाय घ्यायचं, आपल्याला सिम्प्लिफिकेशन ऑफ काय एक्सप्रेशन दिले, काही म्हणजे मिक्सर दिलेत आपल्याला. ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ब्रॅकेट, मग कोणती क्रिया आधी करायची त्याच्याविषयी आपल्याला काय माहिती दिली. बरं, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असल्यानंतर ॲडिशन अगोदर असेल, पहिल्यांदा असेल, सुरुवातीला असेल तर ते ॲडिशन करानंतर काय करायचं सबट्रॅक्शन, किंवा सबट्रॅक्शन आधी असेल तर सबट्रॅक्शन आधी करायचं, नंतर काय करायचं ॲडिशन करायचं. जसं म्हणजे या ठिकाणी पहा 7 + 5 - 2 असं दिलं आपल्याला. बरं, तर 7 + 5 हे 12 घेऊन टाकायचं, -2 आणि इज इक्वल टू काय करायचं आपण 10. म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन काय त्या ठिकाणी ऑपरेशन दिले. तर त्याच्यामध्ये जी अगोदर असेल, ॲडिशन आधी होती पहिल्यांदा, नंतर सबट्रॅक्शन होती, तर ॲडिशन आधी केली, नंतर काय केली आपण सबट्रॅक्शन केली. आता इथे 10 - 8 + 1 असेल, 10 - 8 + 1. मग काय करायचं, 10 - 8 म्हणणार हे 2, आधी सबट्रॅक्शन करू आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर ॲडिशन म्हणजे काय झालं 3. 2 + 1 3 या पद्धतीने आपण आहे लक्ष द्या. आता त्यानंतर अजून दुसरी क्रिया या ठिकाणी वाढली आपली कोणती, की 10 - 2 × 3, 10 - 2 × 3 असं जर दिलं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन आधी पहिल्यांदा करावं लागतं आणि नंतर सबट्रॅक्शन. डिव्हिजन आधी, नंतर सबट्रॅक्शन, नंतर ॲडिशन. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ही क्रिया आधी करायची, नंतर काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. बघा मला काय करणार आहे, 10 ला 10. आता आधी पहिल्यांदा कोणती क्रिया करायची, मल्टिप्लिकेशनची. मग कुणामध्ये मल्टिप्लिकेशन आहे 2 आणि 3 मध्ये. काय मल्टिप्लिकेशन 6, हे मायनसला मायनस, 2 × 3 किती झालं 6. मग 10 - 6 इज इक्वल टू किती झालं 4. या पद्धतीमध्ये आपण काय करायचे क्रिया करायची. एक गणित काय करू आपण व्यवस्थित या ठिकाणी सॉल्व करू. बघा आता प्रॅक्टिस सेट 25 या पद्धतीमध्ये लक्षात घ्या. मला त्या एक्झाम्पलच्या वेळेस मी त्या ठिकाणी बरोबर सांगतो. प्रॅक्टिस सेट 25, प्रॅक्टिस सेट 25 काय पाहायचं बघा लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 25 मध्ये साधं सोपं लक्षात घ्या. काय दिले, आता मिक्सर दिले आपल्याला 50 × 5 / 2, 50 × 5 / 2 प्लस 24 प्लस काय 20. म्हणजे बघा लक्षात इथं किती क्रिया आहेत, किती ऑपरेशन आहेत, 3 आहेत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि ॲडिशन. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि ॲडिशन. मग आपल्याला काय म्हणलं मी तुम्हाला, की आधी पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या क्रिया करायच्या, या ऑपरेशन करायचं. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये जे अगोदर असेल ती क्रिया करून टाकायची, जी आधी क्रिया असेल ती आधी क्रिया करून टाकायची. आता इथं कोणती आधी पहिल्यांदा मल्टिप्लिकेशनची. मग काय करू आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करून घेऊ. मग मल्टिप्लिकेशन कोणामध्ये 50 आणि 5 मध्ये, म्हणून 50 × 5 की जर 250 आणि /2 आणि प्लस 24. म्हणजे कोणत्या आधी ऑपरेशन केलं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनचं झाल्यानंतर डिव्हिजन करायचं. मग डिव्हिजन कोणतं बघा लक्षात घ्या. आता डिव्हिजन कोणामध्ये, भागाकार कोणामध्ये 250 आणि 2 मध्ये. म्हणजे यांचं डिव्हिजन करा. मग यांचं डिव्हिजन बघा लक्षात घ्या. काय यांचं डिव्हिजन 125. भागाकार तुम्ही बाजूला करून टाका, 250 / 2 बरं 125 आणि 125 प्लस 24 आणि मग नंतर आता काय करायचं यांचं ॲडिशन, की जर 149, 1 किती झालं 49. काही अडचण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर सेकंड नंबर पहा. आता इथं काय दिलं बघा लक्षात द्या. सेकंड नंबर ब्रॅकेट 13 × 4 ब्रॅकेट क्लोज / 2 आणि -26. आता पहा लक्षात. आता इथं ब्रॅकेट आला आपल्याला.
आता ब्रॅकेट आले म्हणल्यानंतर आधी पहिल्यांदा ब्रॅकेटमधली जी क्रिया असेल ती क्रिया करा. ब्रॅकेटमध्ये जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन काय करायचं या ठिकाणी पूर्ण करा. ते भले ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, कोणतंही ऑपरेशन असेल ते पहिल्यांदा आपण ब्रॅकेटमधलं आधी पहिल्यांदा काय करायचं सोडवायचं. मग इथं बघा लक्षात द्या, ब्रॅकेटमधलं आपलं कोणतं ऑपरेशन 13 × 4 म्हणजे 52. बरं, परत नंतर कोणतं डिव्हिजन आणि हे सबट्रॅक्शन झालं. आता ब्रॅकेटमधलं पहिलं झालं. आता काय करायचं, डिव्हिजनमधलं सोडवायचं. पहिल्यांदा कोणतं सोडवायचं, डिव्हिजनमधलं. मग डिव्हिजन कोणामध्ये, 52 आणि 2 मध्ये डिव्हिजन. आधी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सोडवायचे आणि नंतर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. बरं, मग आता हे डिव्हिजन आपण सोडून घेऊया. आधी किती झाले बघा लक्षात द्या, 26. बरं, आणि 26 आणि नंतर ही सबट्रॅक्शन -26 इज इक्वल टू किती आलं, 0. 26 - 26 इज इक्वल टू किती, 0 या पद्धतीने आलं. आता त्यानंतर थर्ड नंबर. बरं, थर्ड नंबर काय, थर्ड नंबर 140. आता मोठ्या पद्धतीमध्ये दिले, आपण व्यवस्थित सावकाश काय करू, हे सोडून घेऊ. बरं, हे लक्षात आलं आपल्याला. आधी पहिल्यांदा कोणती काय क्रिया करायची, मल्टिप्लिकेशनची, नंतर कोणती क्रिया करायची, डिव्हिजनची, आणि नंतर काय ती क्रिया करायची, ॲडिशनची. इथं काय ब्रॅकेटमधल्या आधी क्रिया करायची, म्हणून ब्रॅकेटमधलं मल्टिप्लिकेशन केलं, नंतर डिव्हिजन केलं, आणि डिव्हिजन नंतर आपण सबट्रॅक्शन केलं. आता थर्ड नंबर पाहू, महत्त्वाचा आहे, थोडा मोठा या ठिकाणी आहे. थर्ड नंबर काय काय दिले बघा लक्षात द्या, 140 डिवायडेड बाय 140 डिवायडेड बाय बिग ब्रॅकेट मूव होता. बिग ब्रॅकेट मध्ये -11 इंटू -3 -42 divided by 14 -1 आणि बिग ब्रॅकेट काय क्लोज. बरं, बिग ब्रॅकेट काय क्लोज. या पद्धतीमध्ये काय केलं या ठिकाणी, बिग ब्रॅकेट काय करायचं, क्लोज करायचं. बरं, बघा आता काय काय केलं आपल्याला. आधी पहिल्यांदा तुम्हाला काय म्हणलं, ब्रॅकेट मधल्या क्रिया आधी करायच्या. आता या ब्रॅकेटमध्ये बरेच क्रिया दिल्या. हे ब्रॅकेट कोणते कोणते दिली, मल्टिप्लिकेशनची दिली, सबट्रॅक्शन दिले, डिव्हिजन दिले आणि सबट्रॅक्शन दिले. 4 मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि परत सबट्रॅक्शन. मग आधी आपल्याला काय करायचं बघा लक्षात द्या, की मल्टिप्लिकेशनची आधी करायची आणि डिव्हिजनची करायची. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची करून घेऊ. हे बाहेर जायचं तसं 140ला 140, डिवायडेशनला डिवायडेशन, ब्रॅकेटला ब्रॅकेट. बरं, आधी ह्या ब्रॅकेट मधली ह्या 4 क्रिया, त्या 4 क्रिया आहेत, त्या 4 मधल्या 2 अगोदर कोणती, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन करू, -11 इंटू -3, मायनस मायनस काय झालं, प्लस, आणि 11 इंटू 3 म्हणजे किती झालं, 33. आधी हे घेतलं आपण 33, हे मायनसला मायनस. आता -42 डिवायडेड बाय 14, 14 × 1 = 14, 14 × 2 = 28 आणि 14 त्रिक 42 म्हणजे -3. बरं नाही, हे प्लस आणि मायनस डिव्हिजन मध्ये काय आन्सर मायनस मध्ये येतं, म्हणून हे काय आलं -3. बरं, आणि हे -1 ला -1. लक्षात आलं का आपल्याला. आधी पहिल्यांदा कोणती क्रिया केली, मल्टिप्लिकेशनची. काय आलं मल्टिप्लिकेशन याचं 33, त्यानंतर हे मायनसला मायनस साईन. आता यांचं डिव्हिजन काय आलं -3. बरं, हे दोन्ही मायनस मायनस साईन आहे, त्याच्यामुळे ह्याला ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि -1 ला मायनस झालं. आता परत ह्याच्यामध्ये बघा लक्षात द्या, 140 डिवायडेड बाय हे ब्रॅकेट. आता ह्याच्यात 2 परत मायनसच्या 2, मग पहिले मायनस शिकून टाकू आपण. मायनस मायनस काय झालं, प्लस 33 + 3 -1. मायनस मायनस काय साईन आपण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन केलं,
म्हणजेच काय आहे 140 डिवायडेड बाय किती झाले 36 33 प्लस 3 36 मायनस काय 1 ब्रॅकेट क्लोज आणि इज इक्वल टू 140 डिवायडेड बाय 35 म्हणजेच किती झाला पहा 35 एका 35 किंवा बाजूला भाग करून घ्या 35 जुनी किती आहे 70 35 त्रिक 35 चोक 140 म्हणजे 4 35 ने 140 ला डिवाइड करा बघा लक्षात घ्या मोठं उदाहरण दिसतंय आपल्याला पण काही अवघड नाही फक्त व्यवस्थित क्रिया करा आधी पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे बिग ब्रॅकेट मधले क्रिया करायच्या त्याच्यामध्ये 4 क्रिया मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन डिवायडेशन आणि परत सबट्रॅक्शन अशा 4 क्रिया त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की आधी पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची करायची याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 33 हे मायनसला मायनस साइन सबट्रॅक्टला सबट्रॅक्शनचं याचं डिव्हिजन आलं -3 आणि -1 ला मायनस आता मायनस मायनस इथं प्लस झालं हे -1 ला -1 हे 33 प्लस 3 हे तर आपल्या लक्षात आलं 36 हे -1 36 -1 35 वर 140 ला डिवाइड केल्यानंतर किती आलं हे डिवायडेशन 4 आलं लक्षात या पद्धतीमध्ये आपलं थर्ड एक्झाम्पल पूर्ण आता त्यानंतर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला 4 नंबरचं एक्झाम्पल दिलं असं दिलंय बऱ्याच प्रकारच्या क्रिया ब्रॅकेट दिले ते ब्रॅकेट व्यवस्थित काय करायचं आपण या ठिकाणी सोडवायचे आहे मग ते व्यवस्थित सोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही तर आता त्यानंतर पाहू आपण कोणतं पुढचं 4 नंबर आता याला आपण कर्ली ब्रॅकेट असं म्हणतो बघा कोणतं कर्ली ब्रॅकेट बरं या कर्ली ब्रॅकेटमध्ये 220 -140 हे स्मॉल ब्रॅकेट काय क्लोज झालं प्लस बिग ब्रॅकेट 10 into 9 प्लस -2 into 5 हे स्मॉल ब्रॅकेट क्लोज त्यानंतर बिग ब्रॅकेट क्लोज आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि -100 म्हणजे इथं 3 ब्रॅकेट दिले बघा त्याला कर्ली ब्रॅकेट असं म्हणतो असेल हा जो ब्रॅकेट आहे तो शेवटचा त्यानंतर हा बिग ब्रॅकेट म्हणतो त्याला आपण आणि हा काय स्मॉल ब्रॅकेट असतो मग आधी पहिल्यांदा स्मॉल ब्रॅकेट आपण सोडून काढू स्मॉल ब्रॅकेट हे 2 आहेत हे एक आणि हा एक हे दोन्ही स्मॉल ब्रॅकेट आपण आधी पहिल्यांदा काय सोडवायची काही अडचण नाही ह्याच्यामध्ये बघा लक्ष द्या काय इथं सबट्रॅक्शन इथं कोणतं आहे मल्टिप्लिकेशन आधी पहिल्यांदा काय करू आपण ते सबट्रॅक्शन घेऊन टाकू कर्ली ब्रॅकेट सबट्रॅक्शन किती जरा बघा लक्ष द्या 80 जरा घ्यायचं 80 220 -140 बरोबर आहे ही जर 80 आता 80 झाल्यानंतर प्लस हे बिग ब्रॅकेट घेऊन काढले बरं आहे आधी पहिल्यांदा कोणतं म्हणलं तुम्हाला 10 into 9 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं -10 हे बिग ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि नंतर -100 काय मी काय केलं ते कर्ली ब्रॅकेट घेतलं यांचं सबट्रॅक्शन केलं किती आलं 80 आलं हे स्मॉल ब्रॅकेट वेगळा आहे तो वेगळीकडे आपण घेतला या बॉक्समध्ये या बिग ब्रॅकेटमध्ये 3 आपला मायनस मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन त्यातलं आपलं मल्टिप्लिकेशन केलं आधी पर्यंत आता हे मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये बघा लक्षात द्या 80 प्लस हे किती झालं बिग ब्रॅकेटमध्ये हे 90 आणि 10 म्हणजे प्लस मायनस हे किती झालं -10 हे आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज मायनस किती झालं 100 बघा लक्षात आलं यांचं सबट्रॅक्शन यांचं मल्टिप्लिकेशन -10 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 10 into 9 90 प्लस -10 झालं आता लक्षात घ्या याचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला काय होईल याचं सबट्रॅक्शन बघा 80 प्लस 90 -10 म्हणजे किती झालं 80 हे कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि 100
इज इक्वल टू काय 160 मायनस 100 आणि 160 मायनस 100 म्हणजे किती झालं 60. म्हणजे कर्ली ब्रॅकेट हे सगळं सोडवलं याचा आन्सर आला आपलं 160 आणि मायनस 100 ही मायनस 100 सगळ्यात शेवटी घ्यायचं मायनस 100 किती झाले 60. म्हणजे बघा लक्षात आधी पाहिलं सबट्रॅक्शन हे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांच्यामध्ये परत हे सबट्रॅक्शन झाल्यानंतर ह्या दोन्हीचं ॲडिशन आणि हे ॲडिशन झाल्यानंतर हे बाहेरचे जे 100 आहेत त्या 100ने काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं सबट्रॅक्ट करायचं. आता त्यानंतर 5 नंबर 5 नंबर बघा आता त्या ठिकाणी 5 नंबरला काय फ्रॅक्शन दिलंय तुम्हाला. फ्रॅक्शन मधलं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन फ्रॅक्शन दिलंय त्या फ्रॅक्शन मधलं ॲडिशन आणि डिव्हिजन करायचं बघा. हे 5 नंबर सोपं आहे सुद्धा. 3/5 प्लस 3/5 प्लस 3/8 डिवायडेड बाय 6/4. बरोबर. आता ॲडिशन आणि डिव्हिजन हे दोन या ठिकाणी ऑपरेशन दिले ॲडिशन आणि डिव्हिजन. आपल्याला काय घ्यायचं म्हणलं तुम्हाला की आधी पहिल्यांदा डिव्हिजन घ्यायचं आपल्याला. मल्टिप्लिकेशन असेल मल्टिप्लिकेशन घ्या डिव्हिजन असेल डिव्हिजन घेऊन टाकायचं. म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन घ्यायचं आपल्याला काय होईल आपल्याला 3/5 हे प्लसला प्लस याचं डिव्हिजन करायचं म्हणजे काय करायचं याचं मल्टिप्लिकेशन मध्ये घेत असताना ह्याचा पुढच्याचा काय करतो आपण रेसिप्रोकल घेत असतो. 6/4 आहे तसं काय करायचं 4/6 बरोबर. आणि मग काय होईल तर लक्षात द्या 3/5 प्लस 3 1 जा 3 3 2 जा 6 लक्षात का यांची काटाकाटी करते की नाही आपल्याला 3 1 जा 3 वरच्या आणि खालच्याला वागता येतं 4 1 जा 4 4 2 जा 8 आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन 1/4 किती झाले 4 1 into 1 1 आणि 2 into 2 किती झाले 4 लक्षात का. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आणि आता काय करायचं आपलं ॲडिशन. आता हे ॲडिशन करत असताना कोणाचं ॲडिशन होतं तुम्हाला माहिती आहे कोणाचं ॲडिशन होतं लाईक टर्मचं ॲडिशन होतं. हे ॲडिशन आहे का हे लाईक टर्म आहेत का नाही. मग याला काय करावं लागेल लाईक टर्म करावं लागतील. हे अनलाईक टर्म आहे यांचं लाईक टर्ममध्ये करा रूपांतर. म्हणजेच काय करा या डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय करा 3 into 4/5 into 4 प्लस इकडच्या डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय करायचं 1 into 5/4 into 5 म्हणजे किती झालं बघा लक्ष द्या 12/20 is equal to 12/20 plus 5/20 3 चौक 12 4 25 5 1 5 4 25 म्हणजेच काय झालं 12 plus 5 अपॉन काय झालं 20 is equal to 17/17 काय 20. या पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी आपल्याला दिलेलं जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन या ठिकाणी काय करायचं सिम्प्लिफाय करायचं. हे सिम्प्लिफाय करत असताना दिलेले जे ऑपरेशन्स आहेत ते एकत्रित दिलेले असतात. त्या एकत्रित दिलेल्या ऑपरेशन्समध्ये आधी पहिल्यांदा आपल्याला गुणाकार आणि भागाकार मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांच्या क्रिया करायच्या. नंतर काय करायचं सबट्रॅक्शन आणि ॲडिशन यांची क्रिया करायची. जर आपल्याला ब्रॅकेट दिला असेल तर ब्रॅकेटमधील क्रिया अगोदर ऑपरेशन्स अगोदर काय करायचे पहिल्यांदा करायचे आणि नंतर काय करायचे दुसरे ऑपरेशन्स. या पद्धतीने इथं आपला चॅप्टर नंबर 5 हा काय होतो कंप्लीट होतो. पुढील पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं आहे इंडायसिस हा चॅप्टर घ्यायचा आहे. इंडायसिसचे त्याचे जे रूल्स आहेत ते रूल्स 7 नंबरचं बनतं बार ग्राफ नंतर अल्जेब्रिक एक्सप्रेशन अशा आपले किती चॅप्टर आहेत अजून 3 चॅप्टर आहेत. ते 3 चॅप्टर पूर्ण करून घेऊ.